नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. दुष्काळ आणि अवकाळी पावसामुळे 14 राज्यात रब्बी पिकांना मोठा फटका. कृषी मंत्री राधामोहन सिंग यांचं लोकसभेत निवेदन. कृषी मंत्र्यांनी महाराष्ट्राविषयी संसदेत दिलेल्या माहितीबाबत काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांचा आक्षेप. आकडेवारी चुकीची असल्याचा आरोप. काँग्रेसनं आपल्या कार्यकाळात 456 अध्यादेश काढले असल्यामुळे रालोआ सरकारच्या निर्णयांवर टीका करणं हास्यास्पद असल्याचा व्यंकय्या नायडू यांचा आरोप. मुंबईचा सुधारित विकास आराखडा 4 महिन्यात सादर करा. राज्य मंत्रिमंडळाचे महापालिकेला निर्देश. देशाला सर्व प्रकारच्या अस्पृश्यतेपासून मुक्तता मिळण्याची आवश्यकता असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. नवी मुंबई आणि औरंगाबाद महानगरपालिका तर बदलापूर, अंबरनाथ आणि भोकर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान. भारतीय रेल्वेच्या मालवाहतूक व्यवस्थेत सुमारे 4,000 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा संशय सीबीआयकडून व्यक्त. ओदिशाचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते जे.बी. पटनायक यांचं निधन. आणि रायगड जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार पाऊस. येत्या 36 तासात राज्यात अनेक भागात पावसाची शक्यता. नमस्कार. आता बातम्या विस्तारानं पाहूयात. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज लोकसभेत शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या मुद्द्यावर चर्चा सुरू आहे. दुष्काळ आणि त्यानंतर अवकाळी पावसामुळे देशातल्या 14 राज्यात रब्बी पिकांना मोठा फटका बसला. याविषयी सरकारच्या वतीनं कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी काल नुकसानीची माहिती सभागृहाला सादर केली. महाराष्ट्रात 3 शेतकऱ्यांनी नुकसानीमुळे आत्महत्या केल्याची माहिती राज्य सरकारनं पाठवली आहे, असा उल्लेख कृषी मंत्र्यांनी निवेदनात केल्यानंतर काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांनी या मुद्द्यावर आक्षेप घेत ही आकडेवारी चुकीची असल्याचं म्हटलं. आज सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यानंतर चव्हाण यांनी हाच मुद्दा लावून धरत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी केली. शेतकरी आत्महत्या प्रकरणी केंद्र सरकार दिशाभूल करत असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. त्यावर उत्तर देताना राज्याकडून आकडेवारी आल्यानंतर सरकार सविस्तर माहिती जाहीर करेल अशी माहिती कृषी मंत्र्यांनी लोकसभेत दिली. दरम्यान भूसंपादनासह अनेक निर्णयासाठी सरकारनं अध्यादेशाचा मार्ग स्वीकारल्याविषयी काँग्रेसनं केलेल्या टीकेला भाजपानं उत्तर दिलं आहे. काँग्रेस सरकारनं आपल्या कार्यकाळात 456 अध्यादेश काढले होते. त्यामुळे रालोआ सरकारच्या निर्णयांवर टीका करणं हास्यास्पद असल्याचं संसदीय कार्यमंत्री व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना दैनिकात मुस्लिमांविषयी आलेल्या काही आक्षेपार्ह लेखांचा मुद्दाही आज लोकसभेत गाजला. सामना दैनिकावर बंदी घालावी अशी मागणी काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. त्यावर उत्तर देताना केंद्र सरकार जात, धर्म, पंथ या आधारावर कुठलाही भेदभाव करत नाही आणि अशा प्रकारच्या भेदभावाला प्रोत्साहनही देत नाही, असं स्पष्टीकरण राजनाथ सिंग यांनी दिलं. केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत असंवेदनशील असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि कर्जमाफी या मुद्द्यावर जोरदार आंदोलन छेडणार असल्याचा इशारा काँग्रेसनं दिलाय. याबाबतची घोषणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नवी दिल्लीत केली. गेल्या वर्षभरात तब्बल 12 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून त्यापैकी बहुतांश आत्महत्या मराठवाडा आणि विदर्भात झाल्या असल्याचा दावा चव्हाण यांनी केला. देशाला सर्व प्रकारच्या अस्पृश्यतेपासून मुक्तता मिळण्याची आवश्यकता असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली इथं केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्राचा शिलान्यास मोदी यांच्या हस्ते काल करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या आंतरराष्ट्रीय केंद्राचं काम 20 महिन्यात पूर्ण करणार असून समाज ऋण चुकतं करण्याचा हा एक लहानसा प्रयत्न आहे. देशाला सामाजिक अस्पृश्यता नको आहे, त्याचबरोबर राजकीय अस्पृश्यताही नको आहे. बाबासाहेबांचं संपूर्ण समाजासाठी एक आशेचे किरण होते. शिक्षणाचा प्रसार हीच बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे. डॉक्टर आंबेडकर यांच्या कार्यातून नवीन पिढीनं प्रेरणा घ्यावी, असंही ते यावेळी म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नियुक्तीविषयी स्थापन करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाची वैधता तपासण्यासाठी 5 न्यायाधीशांची निवड सर्वोच्च न्यायालय करणार आहे. न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठीची जुनी कॉलेजियम पद्धत बदलून आयोगामार्फत नियुक्ती करणारा कायदा आणण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. मात्र या कायद्याची वैधता कोणते न्यायाधीश तपासणार याविषयी अनेक मतभेद आणि हितसंबंधी वादग्रस्त मुद्दे असल्यानं सर्वोच्च न्यायालयानं हे प्रकरण घटनात्मक पीठाकडे पाठवलं आहे.
मुंबईचा विकास आराखडा बदलून 4 महिन्यात सुधारित आराखडा सादर करण्याचे निर्देश आज राज्य मंत्रिमंडळानं महापालिकेला दिले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। सध्याच्या विकास आराखड्याबद्दल खूप तक्रारी आल्या होत्या, त्यामुळे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली या संदर्भात समिती नेमली होती। समितीनं विकास आराखड्यातल्या त्रुटी दूर करून सुधारित आराखडा मांडावा असं मत मांडलं। त्यानुसार कलम 154 अंतर्गत येत्या 4 महिन्यात नव्यानं विकास आराखडा प्रसिद्ध करायचे निर्देश महापालिकेला दिल्याचं फडणवीस यांनी सांगितलं। त्यानंतर त्यावर सूचना हरकती मागवता येतील। दरम्यान 4 महिन्याच्या कालावधीत सध्याच्या विकास आराखड्याचा गैरवापर होऊ नये याची चोख व्यवस्था केल्याचं त्यांनी सांगितलं। आम आदमी पार्टीचे बंडखोर नेते योगेंद्र यादव, प्रशांत भूषण, आनंद कुमार आणि अजित झा या चौघांचीही पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे। पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी त्यांना पक्षातून काढण्याचा निर्णय काल शिस्तपालन समितीनं जाहीर केला। या समितीनं चौघांना पाठवलेल्या कारणे दाखवा नोटिशीला समाधानकारक उत्तर मिळालं नसल्याचंही समितीनं म्हटलं आहे। आपचे प्रवक्ते दीपक वाजपेयी यांनी ही माहिती दिली। दरम्यान या निर्णयावर प्रतिक्रिया देताना आम आदमी पार्टीचं काम खाप पंचायतीसारखं चालत असल्याची टीका प्रशांत भूषण यांनी केली आहे। पक्षनेत्याच्या हुकुमशाही वृत्तीमुळे पक्षातली चळवळीची प्रेरणा संपली आहे असंही भूषण यांनी म्हटलं आहे। राज्यात परिवर्तन घडवून आणण्याची ताकद प्रशासनामध्ये आहे, मात्र प्रशासनाबाबत विश्वास निर्माण व्हायला हवा असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे। मुंबईत सह्याद्री अतिथीगृहाच्या सभागृहात काल नागरी सेवा दिन 2015 साजरा करण्यात आला, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते। राज्यातल्या नागरी सेवेतल्या अधिकाऱ्यांनी उत्तम काम केलं पाहिजे आणि आपल्या अधिकारांचा वापर जनतेच्या कल्याणासाठी केला पाहिजे असं ते म्हणाले। प्रशासन लोकाभिमुख असण्याबरोबरच पारदर्शकही असलं पाहिजे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्य तसंच केंद्र सरकारच्या उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला। यावेळी महसूल मंत्री एकनाथ खडसे, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉक्टर PS मीना आणि मुख्य पोस्ट मास्टर जनरल अशोक दास उपस्थित होते। मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी 26 एप्रिलला जनतेशी संवाद साधणार आहेत। पंतप्रधानांनी काल ट्विटरवरून ही माहिती दिली। या कार्यक्रमाची ही 7वी आवृत्ती आहे। गेल्या वेळच्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली होती। सरकार राज्यात छोट्या मोठ्या अनेक बंदरांचा विकास करत असून जलवाहतूक अधिक सक्षम करण्यासाठी तिला रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला जोडत आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। दिघी आणि जयगड बंदरं रेल्वेला जोडली असून ती आता रस्त्यांनाही जोडली जातील असं त्यांनी PTI या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं। जयगड बंदरात 1,76,000 टन माल घेऊन आलेलं जहाज म्हणजे एका वेळेला एवढ्या क्षमतेच्या माल हाताळणीचा केलेला एक प्रकारचा विक्रमच आहे असा दावाही फडणवीस यांनी केला। राज्यातल्या सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणारे आभासी वर्ग म्हणजेच व्हर्च्युअल क्लासरूम्स तयार करावेत अशी सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली आहे। राज्यातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची आढावा बैठक मंत्रालयात झाली, त्यावेळी तावडे बोलत होते। नवीन व्हर्च्युअल क्लासरूम सर्वप्रथम ग्रामीण भागात सुरू कराव्यात, तसंच वायफाय सुविधा, ई-लायब्ररी, डिजिटल लायब्ररी हे या काळातले सुसंगत उपक्रम सर्व वैद्यकीय महाविद्यालयांनी हाती घ्यावेत, तसंच CET परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी नियमित बैठका घेऊन दक्ष राहावं असं त्यांनी यावेळी सांगितलं। राज्यातल्या बालसुधारगृहातल्या मुलांचं आधार कार्ड काढणं आता अनिवार्य करण्यात आलंय। बालसुधारगृहातील सर्व मुलांचं आधार कार्ड काढल्याशिवाय सरकारकडून अनुदान मिळणार नाही असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे। सुधारगृहातील मुलांसाठीच्या अनुदानात वाढ करण्यात आली असून 16 कोटी रुपये अंदाजपत्रकात राखून ठेवलेत। त्याचा विनियोग योग्य पद्धतीनं आणि फक्त या मुलांसाठीच व्हावा यासाठी हे कठोर पाऊल उचलले असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं।
नवी मुंबई आणि औरंगाबाद महानगरपालिका तर बदलापूर, अंबरनाथ आणि नांदेड जिल्ह्यातल्या भोकर या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे। या पार्श्वभूमीवर निवडणूक तयारीचा घेतलेला हा आढावा। नवी मुंबई आणि औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीसाठीचा प्रचार काल संपला। उद्या या दोन्ही ठिकाणी मतदान होणार आहे, तर परवा 23 तारखेला निवडणुकांचे निकाल जाहीर होतील। नवी मुंबई महापालिकेत 111 प्रभागांसाठी प्रस्थापित राजकीय उमेदवारांसह 568 उमेदवार रिंगणात आहेत। निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात प्रथमच शिवसेना, भाजपा, रिपब्लिकन पक्ष एकत्र रिंगणात उतरले आहेत। महिलांसाठी 50% जागा राखीव असल्यानं निवडणूक प्रचारात महिलांचा उत्साह मोठ्या प्रमाणावर दिसून आला। औरंगाबाद महापालिका निवडणुकीत शिवसेना भाजपाची युती झाली असून 113 प्रभागात शिवसेना 69 तर भाजपा 43 जागांवर लढत आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादीत आघाडी नसल्यामुळे काँग्रेस 108 जागांवर लढत असून 5 अपक्ष उमेदवारांना त्यांनी पुरस्कृत केलं आहे, तर राष्ट्रवादी 88 जागांवर लढत आहे। MIM या पक्षानं 60 जागांवर आपले उमेदवार दिले आहेत। औरंगाबादमध्ये 952 उमेदवार आपलं भविष्य आजमावत आहेत। बदलापूर आणि अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीसाठीचं मतदानही उद्या होणार आहे। अंबरनाथच्या 57 पैकी 3 प्रभागांमध्ये निवडणूक बिनविरोध झाल्यानं 54 प्रभागात निवडणूक होत आहे। या जागांसाठी 316 उमेदवार रिंगणात आहे। या निवडणुकीत शिवसेना, भाजपा, काँग्रेस, मनसे स्वबळावर तर राष्ट्रवादी आणि रिपब्लिकन पक्ष आघाडीद्वारे लढत आहेत। बदलापूरमध्ये 47 पैकी 5 प्रभागांमध्ये बिनविरोध निवड झाली आहे, त्यामुळे उर्वरित 42 प्रभागात निवडणूक होत आहे। इथे शिवसेना आणि भाजपा या दोनच पक्षांमध्ये मुख्य लढत अपेक्षित आहे। नांदेड जिल्ह्यातल्या भोकर इथल्या नगरपालिकेसाठीही उद्या मतदान होणार आहे। पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शहरात 19 प्रभागात एकूण 80 उमेदवार रिंगणात उभे आहेत। मुंबईत वांद्रे इथं 2002 मध्ये झालेल्या अपघात प्रकरणी अभिनेता सलमान खान विरोधात सुरू असलेल्या खटल्याचा निकाल येत्या 6 मेला लागणार आहे। मुंबई सत्र न्यायालयानं आज निकालाची तारीख जाहीर केली। 13 वर्षांपासून सलमान खान विरुद्धचा हा खटला सुरू आहे। काल या प्रकरणातले अंतिम युक्तिवाद संपले। या अपघातात 1 जण ठार तर 4 जण जखमी झाले होते। या प्रकरणी सलमान खान विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे। BSNL अर्थात भारत संचार निगम लिमिटेडच्या 19 संघटना आजपासून 2 दिवसांच्या देशव्यापी संपावर असून औरंगाबाद जिल्ह्यातली 16 ग्राहक सेवा केंद्र आणि 645 कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत। व्यवस्थापनाच्या चुकीच्या धोरणामुळे BSNL तोट्यात असून या कंपनीच्या विस्ताराची कोणतीही योजना नसल्याचं संघटनांचं म्हणणं आहे। BSNL वाचवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांकडे लक्ष वेधण्यासाठी या संघटनांनी हा संप सुरू केलाय। BSNL आणि MTNLचं विलीनीकरण करू नका, सहाय्यक टॉवर कंपनीचा प्रस्ताव रद्द करा, BSNLची सर्व मालमत्ता BSNLच्याच नावावरती करा, कामगार विरोधी शिफारशी रद्द करा आणि नवीन कर्मचारी भरती करा आदी विविध मागण्या BSNLच्या कर्मचारी संघटनांनी केल्या आहेत। भारतीय रेल्वेच्या मालवाहतूक व्यवस्थेत सुमारे 4000 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा संशय CBIनं व्यक्त केला आहे। मालाची वाहतूक करताना वजन मापांमध्ये केलेल्या नोंदीत गडबड असल्याचं CBIनं केलेल्या प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झालंय। या प्रकरणाचा तपास करण्यासाठी तपास अधिकाऱ्यांनी गेल्या काही दिवसात देशभरातल्या माल तपासणी आणि वजन मापक केंद्रांवरती छापे घातले। त्यावेळी प्रत्यक्षापेक्षा कमी वजन दर्शवणारी मापक यंत्र अनेक केंद्रांवरती असल्याचं लक्षात आलं। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या सर्व केंद्रांवर मालवाहतुकीत झालेला घोटाळा अंदाजे 4000 कोटी रुपयांचा आहे। CBI लवकरच या प्रकरणी खटला दाखल करणार आहे। या प्रकरणातलं सत्य बाहेर काढण्यासाठी रेल्वे प्रशासन CBIला पूर्ण मदत करेल अशी माहिती रेल्वे प्रवक्त्यांनी दिली आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र मोटर कामगार संघटनेच्या वतीनं मुंबईत आझाद मैदानावर धरणं आंदोलन करण्यात आलं। केंद्र सरकारनं प्रस्तावित केलेल्या वाहतूक सुरक्षा विधेयकात 2014 मधल्या एसटीला घातक असलेल्या तरतुदी रद्द कराव्या, एसटीचा प्रवासी कर कमी करावा, एसटीला टोलमधून पूर्णपणे वगळावं आणि एसटी कामगारांचा थकीत महागाई भत्ता त्वरित द्यावा या आणि इतर मागण्या संघटनेनं यावेळी केल्या। या आंदोलनात एसटी कर्मचारी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते।
छत्रपती शिवरायांच्या जयंतीचा पारंपरिक सोहळा काल कोल्हापूर जिल्ह्यात विविध कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। विविध मंडळांच्या वतीनं सायंकाळी शिवप्रतिमेच्या शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। या शोभायात्रेत सजीव देखावे सादर करण्यात आले, तसंच पारंपरिक ढोलांच्या निनादात नृत्य, मर्दानी खेळ सादर करण्यात आले। याआधी खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, महापौर तृप्ती माळवी यांच्या उपस्थितीत जन्मकाळ साजरा करण्यात आला। यावेळी छत्रपती शिवरायांच्या पर्यावरणविषयक आज्ञापत्रांच्या प्रतींचं वितरण करण्यात आलं। त्याचप्रमाणे पन्हाळगड आणि विविध गडकोटांवरून आणलेल्या शिवज्योती महाराष्ट्रातल्या विविध भागात तसंच उत्तर कर्नाटकात काही भागांकडे रवाना करण्यात आल्या। राजा परांजपे यांच्या नावानं मिळणारा पुरस्कार हा आपल्या आयुष्यातील आनंद योग असून राजा परांजपे ही व्यक्ती नव्हती तर मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक संस्था होती, असं ज्येष्ठ कलावंत दिलीप प्रभावळकर यांनी म्हटलं आहे। राजा परांजपे महोत्सवानिमित्त राजा परांजपे प्रतिष्ठानच्या वतीनं पुण्यात ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांच्या हस्ते दिलीप प्रभावळकर यांना जीवनगौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं। त्यावेळी ते बोलत होते। शाल, श्रीफळ, पुणेरी पगडी आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। राजा परांजपे यांनी मराठी चित्रपटसृष्टीला एक दिशा दिली। ते नैसर्गिक अभिनय शैलीच्या शाळेचे शिक्षक होते, असं मत प्रभावळकर यांनी यावेळी व्यक्त केलं। अभिनेते श्रीकांत मोघे यांनी देखील राजा परांजपे यांच्या आठवणींना उजाळा दिला। समाजसुधारक संत बसवेश्वर यांची आज जयंती। समाजातल्या जाती व्यवस्थेविरुद्ध आणि अनिष्ट प्रथांविरुद्ध त्यांनी संघर्ष केला। 12व्या शतकात स्त्रियांना सामाजिक शैक्षणिक क्षेत्राबरोबर धार्मिक क्षेत्रातही समानतेची वागणूक मिळावी यासाठी बसवेश्वरांनी आग्रह धरला होता। त्यांनी बालविवाहाला विरोध आणि पुनर्विवाहाचं जोरदार समर्थन केलं होतं। कर्नाटकातले बसवेश्वर यांनी एकेश्वरवादी श्रद्धेचा पुरस्कार केला। त्यांनी दिलेल्या मार्गाला लिंगायत पंथ म्हणून ओळखलं जातं। महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। धुळ्याचे जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं, तर महात्मा बसवेश्वर चौकात शिवसेनेचे उपनेते रवींद्र मिळेकर यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार वाहून आदरांजली वाहिली। नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयातही महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली। राज्यातल्या सर्व कारागृहांच्या व्यवस्थापनात आमूलाग्र सुधारणा करण्याची गरज आहे, असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं। मुख्यमंत्र्यांनी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहाला पूर्वसूचना न देता अचानक भेट दिली आणि कामकाजाची पाहणी केली। त्यानंतर त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली। याच कारागृहातून 20 दिवसांपूर्वी 5 अट्टल गुन्हेगारांनी पलायन केलं असून ते अद्याप फरारी आहेत। आज वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय तृतीया। 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त। याच दिवशी त्रेतायुगाला प्रारंभ झाला असं मानलं जातं। अक्षय तृतीयेला केलेलं दान पुण्यकर्म मानलं जातं, म्हणून आजच्या दिवशी दान करण्याची प्रथा आहे। त्याचप्रमाणे आज खरेदी केलेल्या गोष्टींमध्ये वृद्धी होते, असं असल्यानं आज सोनं खरेदी मोठ्या प्रमाणावरती केली जाते। चैत्रात बसवलेल्या चैत्र गौरीचं आज विसर्जन करण्यात येतं। त्यानिमित्तानं स्त्रिया हळदी कुंकवाचे कार्यक्रमही घरोघरी साजरे करतात। नरनारायण, हयग्रीव आणि परशुराम यांची जयंतीही आजच्या दिवशी साजरी केली जाते। ओदिशाचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेसी नेते जानकी बल्लभ पटनायक यांचं आज तिरुपती इथं सकाळी निधन झालं। ते 89 वर्षांचे होते। तिरुपती इथल्या राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहण्यासाठी ते तिरुपतीला आले होते। काल रात्री त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र आज पहाटे त्यांचं निधन झालं। जे.बी. पटनायक 1980 मध्ये पहिल्यांदा ओदिशाचे मुख्यमंत्री झाले। 1989 पर्यंत ते पदावर होते। त्यानंतर 1995 मध्ये ते पुन्हा मुख्यमंत्री झाले। 2009 ते 2014 या काळात त्यांनी आसामचं राज्यपालपद भूषवलं। संस्कृत आणि राज्यशास्त्र या विषयांचे ते पदवीधर होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पटनायक यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे।
63व्या अखिल भारतीय पोलीस ॲक्वेटिक आणि क्रॉस कंट्री स्पर्धेचं आज दिल्लीजवळ सीमा सुरक्षा दलाच्या तळावर केंद्रीय गृह राज्यमंत्री किरण रिजिजू यांच्या हस्ते उद्घाटन झालं। 5 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेमध्ये देशातले केंद्रीय आणि राज्य पोलीस दलाचे सुमारे 700 स्पर्धक सहभागी होणार आहेत। उद्घाटन सोहळ्याच्या वेळी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। त्यानंतर जलतरणपटूंनी वैयक्तिक आणि लयबद्ध जलतरणाची प्रात्यक्षिकं सादर केली। विकसित देशांनी पर्यावरणासंबंधी चर्चेला गती देऊन हवामान बदलासंदर्भातल्या निधींचं विकसनशील देशांना वाटप करावं अशी मागणी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली आहे। पर्यावरणासंबंधी मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाची महत्त्वपूर्ण बैठक पॅरिसमध्ये यावर्षी होते। या पार्श्वभूमीवर ते काल बोलत होते। अमेरिकेत सध्या ऊर्जा आणि हवामान बदलासंदर्भात 2 दिवसांची बैठक आयोजित करण्यात आली आहे। जावडेकर यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळ या बैठकीला उपस्थित आहेत। हवामान बदलांमुळे होणारे नकारात्मक परिणाम रोखण्यासाठी भारताकडून आवश्यक पावलं उचलली जात असल्याचं जावडेकर यांनी या बैठकीत सांगितलं। रायगड जिल्ह्यात महाड आणि पोलादपूर या तालुक्यांमध्ये काल संध्याकाळी मुसळधार पाऊस पडला। यामध्ये काटेतळी या गावात वादळी वाऱ्यानं 8 घरांचं नुकसान झालं। पोलादपुरातही अनेक ठिकाणी झाडं पडून घरांचं नुकसान झालं, मात्र कुठेही जीवितहानी झाली नाही। येत्या 36 तासात दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून उर्वरित राज्यात हवामान मुख्यत्वे कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे। आता पाहूया ठळक बातम्या पुन्हा एकदा। दुष्काळ आणि अवकाळी पावसामुळे 14 राज्यात रब्बी पिकांना मोठा फटका, कृषी मंत्री राधामोहन सिंग यांचं लोकसभेत निवेदन। कृषी मंत्र्यांनी महाराष्ट्राविषयी संसदेत दिलेल्या माहितीबाबत काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांचा आक्षेप, आकडेवारी चुकीची असल्याचा आरोप। काँग्रेसनं आपल्या कार्यकाळात 456 अध्यादेश काढले असल्यामुळे रालोआ सरकारच्या निर्णयावर टीका करणं हास्यास्पद असल्याचा व्यंकय्या नायडू यांचा आरोप। मुंबईचा सुधारित विकास आराखडा 4 महिन्यात सादर करा, राज्य मंत्रिमंडळाचे महापालिकेला निर्देश। देशाला सर्व प्रकारच्या अस्पृश्यतेपासून मुक्तता मिळण्याची आवश्यकता असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन। नवी मुंबई आणि औरंगाबाद महानगरपालिका तर बदलापूर, अंबरनाथ आणि भोकर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान। भारतीय रेल्वेच्या मालवाहतूक व्यवस्थेत सुमारे 4000 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा संशय सीबीआयकडून व्यक्त। ओदिशाचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेसी नेते जे.बी. पटनायक यांचं निधन। आणि रायगड जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार पाऊस, येत्या 36 तासात राज्यात अनेक भागात पावसाची शक्यता। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।